मोदींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात। आताची सर्वात मोठी बातमी, विरोधी पक्षांची आघाडी मोठी द्वेषाने पीडित आहे। मोदींना हरवायचे असा त्यांनी पण केलाय, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही। विरोधकांकडे ना बॉलर आहे ना बॅट्समन, जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली। सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते। मागील 10 वर्ष आपण मोदींची बॅटिंग पाहिली, त्यांनी देशाचा विकास केला आहे। आता पुढची 5 वर्ष पंतप्रधान मोदी चौकार आणि षटकार मारून विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला। मोदींसाठी नेशन फर्स्ट हा एजेंडा आहे। विरोधकांकडे झेंडा नाही, एजेंडा नाही। विरोधक कमिशन आणि करप्शन फर्स्ट साठी काम करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने 50 ते 60 वर्षात केलेले काम जनतेसमोर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनीतीसाठी नाही तर राष्ट्र निर्मितीसाठी झाला आहे। त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलं आहे। परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे। विरोधकांकडे अहंकार आहे तर मोदींकडे आत्मविश्वास आहे। अहंकार विनाशाकडे नेतो तर आत्मविश्वास विजयाकडे नेतो। मोदींमुळे देशात राम मंदिर उभे राहिले, सरकारने हिंमत दाखवून 370 कलम हटवले। देशातील प्रत्येक नागरिकाला प्रगतीकडे नेण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे। महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत, असे त्यांनी सांगितले। रामटेकपूर्वी काँग्रेसला बालेकिल्ला होता, मात्र 1996 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली आणि तेव्हापासून रामटेकवर भगवा फडकत असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे। काही जण रामराम करतात, मात्र त्यांची अवस्था मुंह में राम बगल में चुरी अशी झाली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला। शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले। रामटेकमध्ये प्रभू रामचंद्रांनी 4 महिने वास्तव्य व्यक्त केले। या काळात ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांची प्रभूंनी नाश केला होता। आताही तशीच वेळ आली, येत्या निवडणुकीत इंडिया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केलं आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।